तर हे बघा, लसूण, जिरं, हळद, धना पावडर, लाल मिरची पावडर हे सगळं मी मिक्सरला वाटून घेणार आहे आणि शेंगदाणे पण वाटून घेणार आहे मिक्सरला. आणि त्याच्यानंतर मी फोडणीला टमाटे आणि ही मिरची टाकणार आहे. तर याला आहे ना मिरचीचं कालवण पण बोलतात, शेंगदाण्याचं कालवण पण बोलतात आणि बोंबीलचं कालवण पण बोलतात. मी बोंबील पण टाकणार आहे. बोंबीलने काय होतं, टेस्ट भरपूर वाढते. तर चला बघूया. टोप गरम झालेला आहे. आता मी याच्यामध्ये ना 2 पळी तेल घालते. आणि थोडंसं वर टाकते, कारण याच्यामध्ये थोडं तेल जास्त घालायचं. मग त्याच्यानंतर मी मिरच्या आणि टमाटे कापलेले आहेत ना ते टाकते. थोड्या मिरच्या परतवून झाल्यावर लगेच टमाटे घालायचे. टमाटे चांगले नरम झाल्यावर हे लसूण, मिरची, जिरं वगैरे सगळं दळलेलं ना त्यात घालणार वाटण. आता मी हे वाटण घालते. लसूण जिरं सगळं वाटून घेतलं ना तर टेस्ट खूप छान येते. मी असंच घातलं ना फोडणीला त्यामुळे ते बरोबर नाही लागत. याच्यामध्ये मी आता थोडंसं पाणी घालून गदगदू देते याला, थोडं तेल सुटेपर्यंत. थोडंसं पाणी घालायचं. याला थोडंसं गदगदू द्यायचं, तेल सुटेपर्यंत. याला ना छान असं तेल सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये मी शेंगदाणे ना असं पाणी टाकून वाटलेले, कारण कूट केलं ना ते चव देत नाही. असं पाणी टाकून पातळ केलं ना, वाटले ना, मग छान लागतं. तर याच्यामध्ये मी पहिले थोडं पाणी घालून पातळ करते, मग टाकते. गॅस कमी केला थोडा. बघा असं याला थोडं पाणी घालून मिक्स करून मग टाकणार आहे. याच्यामध्ये आपल्याला जेवढं पातळ करायचं तेवढं पाणी घाला. जेवढं घट्ट पाहिजे, जेवढं पातळ पाहिजे तेवढं पाणी टाकायचं. तर मी साधारण 3 ग्लास पाणी टाकते. असं मिक्स करून घ्या, नाहीतर ना शेंगदाणे वाटलेले असतात ना त्याच्या गिठळ्या बनून जातात.
याला ना मी थोडंसं पातळच ठेवते, म्हणजे ते शिजून थोडं आटल ना तर ते घट्ट होणार. याच्यामध्ये मी अजून पाणी घालणार आहे. 3-3.5 ग्लास पाणी टाकायचं. आणि हे शेंगदाण्याचं आहे म्हणून कोणाला काय वाटतं की 5 मिनिटात शिजल, पण असं नसतं. मी याला ना 20-25 मिनटं शिजवते, कारण हे शेंगदाण्याचं कालवण आहे ना, जेवढं जास्त वेळ शिजलं ना तेवढी याच्यामध्ये ना टेस्ट भरपूर येते. मिरचीची टेस्ट, टमाट्याची, आणि त्याच्यामध्ये ना मी बोंबील भाजून घालणार आहे. तरी उकळी येईपर्यंत मी बोंबील भाजून घेते. तर चवीनुसार मीठ घालते. आणि याच्यामध्ये ना आता कोथिंबीर टाकते. कालवणाला उकळी आली. हे मी बोंबील भाजून आणि धुवून घेतलेले आहेत, 4-5 बोंबील हे टाकले. तुम्हाला जर जास्त पाहिजे तुम्ही जास्त टाका. आणि याला ना आता 20 ते 25 मिनटं चांगलं शिजू द्यायचं, म्हणजे ते शिजवून मस्त आटतं. तर चला थोड्या वेळात दाखवते मी तुम्हाला शिजल्यावर. हे तयार झालं आपलं शेंगदाण्याचं कालवण. कसं वाटलं तुम्हाला प्लीज कमेंट करून सांगा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. ओके, बाय.